निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता अजितदादांकडे देण्यात आलेली आहे। मध्ये बिबट्या घरात बसलेल्या आहेत, 3 जणांना जखमी केले। त्या संदर्भात लगेच आपली टीम त्या ठिकाणी कार्यरत झालेली आहे। हे सगळे वाढते प्रकार अत्यंत गंभीर आहेत, म्हणूनच आपण आता रेस्क्यू सेंटर्स तयार करायला मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे। बिबटे देखील आपण पकडतो, पण रेस्क्यू सेंटर तयार करून त्याच्यामध्ये बिबटे सोडणं हे आता महत्त्वाचं आहे। त्याकडे अतिशय वेगानं काम चाललेलं आहे। झालं आता सांगितलं। पॅकेट मोठं समोर आलेलं आहे महाबळेश्वरच्या इथे, आणि त्याच्यामध्ये विरोधकांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेच्या निकटवर्तीयांचे त्यांच्या नातेगोत्यांमध्ये हे कारखाने आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोकेन महाबळेश्वर पाथरीसारख्या हिल स्टेशनला सापडलेलं कारवाई होऊन पहिल्यांदा तर मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो की हा जो काही त्या ठिकाणी धंदा चालला होता तो पूर्णपणे त्याचा पर्दाफाश करून आणि त्याच्यावर मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे, तो निषेधार्ह आहे। कुठल्याही पद्धतीनं आत्तापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध दुरान्वयानेही आलेला नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी दिशाभूल करून अशा पद्धतीनं बादराळ संबंध जोडायचा हे काही योग्य नाही आहे। या संदर्भात पूर्ण चौकशी आम्ही करतो। चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे। आमचे जे दोन्हीकडचे नेते आहेत हे नेते नीट महायुतीचं जागा वाटप करतायत। मला असं वाटतं या 2 दिवसात ते पूर्ण होऊ शकतं।